दिघांचे ग्रामपंचायत नळ पाणी पुरवठा योजना 2012 साली मी सरपंच होतो त्या काळामध्ये पूर्ण झाली आणि दिगंचला रोजच्या रोज पाणी आणि स्वच्छ पाणी मी गावासाठी देत होतो. त्यासाठी त्यावेळेला 3.5 कोटी योजना मंजूर झाली होती आणि त्यामध्ये फिल्टर प्लॅन्ट जलशुद्धीकरण प्रकल्पही उभा केलेला आहे आणि दिगंचकरांना कायमस्वरूपी शुद्ध पाणी मिळत होतं. एक फिल्टर नव्हता तरी त्याच्या आधी सुद्धा पाणी शुद्ध मिळत होतं. मग अगोदर जे पाणी मिळत होतं ते पाणी विहिरीतलं होतं की तलावातलं होतं? तलावातलं पाणी विहिरीत घेतलं जात होतं स्ट्रेंच गॅलरी करून आणि तिथून ते पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये येत होतं. जलशुद्धीकरण केंद्रातून त्या प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी यायचं आणि तिथून मग डिस्ट्रीब्यूट व्हायचं. त्यामुळे गावकऱ्यांना पाणी शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळायचं. पूर्वनियोजित भविष्याचा विचार करून तुम्ही ही जी रचना केली नाही का? या योजनेचं 2035 सालापर्यंत नियोजन केलेलं आहे आणि 2035 सालाचं नियोजन करून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून ही योजना पूर्ण क्षमतेनं चालू आहे आणि केलेली आहे. त्यावेळेला आता तुमचं काय 10 वर्ष आता तुमच्याकडे सत्ता नाहीये. या 10 वर्षामध्ये ही योजना पुन्हा सक्षम करण्यासाठी इथल्या सत्ताधाऱ्यांच्याकडून काय प्रयत्न झाले का? त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की जे पदाधिकारी असतात, प्रशासकीय अधिकारी असतात, त्यांनी गावचा मुख्य प्रश्न जो असतो गाव चालवताना ग्रामस्थांच्या जे मूलभूत गरजा आहेत, मग ते पाण्याचा असो, स्वच्छतेचा असो, कामकाजाचा असो, त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये कायमस्वरूपी सरपंच, ग्रामसेवक आणि जे पाणी पुरवठा कमिटी असते ते लक्ष द्यावं लागतं. त्याच्यामध्ये काही वेगवेगळे जे त्यांना शुद्धीकरणासाठी लागणारे वस्तू घ्यावं लागतात. त्याच्यामध्ये टीसीएल पावडर असते, त्याच्यानंतर जे सँड आपण वाळू म्हणतो ते बदलणं गरजेचं असतं आणि वेळेवरती ते पाणी शुद्ध होऊन टाकीमध्ये आलं पाहिजे, पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये. त्यासाठी सतर्क राहावं लागतं आणि त्याच्यासाठी खर्च होत असतो. तो खर्च पाणीपट्टीच्या माध्यमातून जे ग्राम पाणी पुरवठा निधी जो असतो त्याच्यामध्ये जमा होतो आणि त्यातून ते खर्च केले जातो. परंतु या पाणी पुरवठ्याच्या अकाउंटवरून जे TCLसाठी खर्च लागतो किंवा जे लागलेले जे पावडर आणावं लागते किंवा सँड आणावं लागते किंवा आणखीन काही खर्च असतो, तो खर्च कागदोपत्री दाखवला जातो आणि प्रत्यक्षामध्ये त्या पैशाचा आभार केलेला आहे आणि तो आभार केलेले कागदपत्र सुद्धा आम्ही जिल्हा परिषदच्या सीओना ती कागदपत्र दिली. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, म्हणजे तेच नाही तर म्हणजे 15 विधायक असेल, नागरी सुविधा असतील, जनसुविधा असतील किंवा ग्रामपंचायतीचा जो वसूल असतो घरपट्टीचा, पाणीपट्टीचा, तो त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला, अपार झाला आणि सत्ताधाऱ्यांनी कुठलेही MB न करता, कुठलेही व्हाउचर न टाकता पैसे काढून घेतले आणि तो वाटून घेतले, म्हणजे ग्रामसेवक आणि सरपंच आणि हे सगळे. आणि हे पुराव्यानिशीच्या वेळेला आम्ही CO साहेबांना दाखवलं. त्यावेळेला CO साहेबांनी सरपंचांना एक नोटीस पाठवलं की तुम्हाला पदावरून का काढण्यात येऊ नये आणि ग्रामसेवक जे 2 होते ह्या कालावधीमध्ये, ते 2 ग्रामसेवक ते निलंबित झाले. त्याच्यामध्ये आतापर्यंत ह्या 5 वर्षामध्ये 4 ग्रामसेवक निलंबित झाले. हे फक्त दिगंची ग्रामपंचायत मध्ये त्यांनी कार्यभार स्वीकारला आणि ते निलंबित झाले असं चार लोकांचे चार दिगंची मध्ये ह्या 5 वर्षामध्ये 4 ग्रामसेवक निलंबित झाले. त्याच्यामध्ये ग्रामसेवकनी डायरेक्ट पैसे काढून सरपंचांना, आता ग्रामसेवकचं असं म्हणणं येतंय की सरपंचांनी परस्पर आमच्या सह्या चेकवरती केल्या, त्यांनीच केले सरपंचांनी आणि पैसे डायरेक्ट काढले. तसा रिपोर्टही ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी CO साहेबांना आणि BDOना दिलेला आहे. परंतु काही राजकीय हस्तक्षेपामुळे, दबावामुळे ते प्रत्यक्षात पुढं आलं नाही. आतापर्यंत आम्ही 3 वर्ष झालं आम्ही मांडतोय COच्या पुढं, पण पुरावा नव्हता. पण प्रत्यक्षात पुरावा आमच्या ज्यावेळेला आमच्या हातात आला आणि तो सिद्ध झाला, त्यावेळेला हे 2 ग्रामसेवक निलंबित झाले. पूर्वीचे 2 झालेलेच होते कारण त्यांचा अपार पुढा आला होता. पण ह्या 2 ग्रामसेवकांनी तर डायरेक्ट MB न करताच, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मध्यंतरी आम्ही आमच्या काही कार्यकर्त्याने आम्ही आंदोलन केलं होतं की दिगंचितली स्मशानभूमी चोरीला गेली
आता हे कसं कळलं आम्हाला की दिगंचितमध्ये आम्ही बघितलं की जनसुविधा योजनेमधून जे 5 लाख रुपये स्मशानभूमीला आले होते तर ते खर्च झाले का असं ज्यावेळेला बघितलं तेव्हा खर्च झाले म्हणून सांगितलं. मग बांधली कुठं तर इथं 40 मळ्यामध्ये 40 अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. आपण त्याकडे न जाता माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपल्याला हा जो हे जे 4 निलंबन झालेले ते अमोल मोरेंचा एक कालावधी होता आणि त्यांच्या मिसेसचा आताचा कालावधी आहे. हा या कोणत्या कालावधीमध्ये या 4 लोकांचं निलंबन झालं? 2 ग्रामसेवक अमोल मोरेच्या काळामध्ये निलंबित झाले आणि 2 ग्रामसेवक हे माधुरी मोरेंच्या काळामध्ये झाले. हे दिगंचीकरांनी त्यांना निवडून दिलं होतं, त्यांच्यावर विश्वास टाकला. काही काळ तुम्ही सत्ता भोगली होती, तुमच्यावरती काही लोकांचा विश्वास नसेल म्हणून तुम्हाला कदाचित मागल्या वेळेस नाकारलं. परंतु आता अमोल मोरेंची टर्म गेली, आता त्यांच्या मिसेसची टर्म आहे. कुठेतरी हे सर्व दिगंचीकरांच्या ह्या अपुऱ्या सुविधा असतील किंवा हे भ्रष्टाचार असतील, हे अकार्यक्षम ठरले असं वाटतं का तुम्हाला हे सरपंच? नुसतं अकार्यक्षम नाही तर नालायक ठरलेत. कारण नालायकपणाचा कळच झालाय की गावासाठी येणारा पैसा, शासनाचा पैसा, जनतेचा पैसा हे हडप करणं म्हणजे हे महापाप आहे आणि हे महापाप ह्या महामूर्खांनी केलेलं आहे. मला सांगा, आताच एक आपला कार्यकर्ता बोलता बोलता बोलून गेला की आता येणारं जे आरक्षण पडलेलं आहे ते आरक्षण हे ओबीसीचं असल्यामुळं कदाचित हे प्रकार चालू आहेत असा सुद्धा त्यांनी आरोप केला. हे असंच पुढे होऊ शकतं असं वाटतंय तुम्हाला? कसं आहे, लोकशाहीमध्ये जनतेचा कौल आपण मान्य करतो. लोकशाही पद्धतीनं चालणारे आम्ही सगळे लोक आहेत. पण काही गोष्टी अशा असतात की राजकारणाच्या अँगलमधून बघितल्या जातात. पण मला असं वाटतं की लोक आता दिगंचीचे खूप शहाणे झालेले आहेत. लोकांना कळायला लागले की ह्या महामूर्खांच्या हातात कारभार दिला आणि दिगंचीकरांचं वाटोळं झालं. ही चूक झाली ही आता पुन्हा एकदा लोकांच्या लक्षात आले. त्यामुळे ह्या चुकीच्या लोकांना आता पुन्हा दिगंची ग्रामपंचायतमध्ये स्थान नाही हे मी खात्रीशीर सांगतो. आता आरक्षण तर पुढचं जाहीर झालेलं ओबीसी आरक्षण पडले, कदाचित उभे राहतील ना राहतील, परंतु भाजप विरुद्ध शिवसेना असा उद्या संघर्ष झाला तर या दिगंचीकरांना तुम्ही आमच्या माध्यमातून काय आश्वासित करा? दिगंचीच्या नागरिकांना यापूर्वी आमचं काम माहीत आहे. माझे वडील 30 वर्ष सरपंच होते, मी 20 वर्ष सरपंच होतो. गावकऱ्यांना कधीही त्रास नव्हता, कसलाही त्रास नव्हता. पिण्याचे पाणी असेल, स्वच्छतेचं असेल, कागदपत्रांचं असेल, नोंदीचं असेल, सगळं. पण आताच्या परिस्थितीमध्ये एवढा त्रास आहे की एखादा दाखला जरी मागायला गेला रहिवाशीचा किंवा एखादी नोंद करायला गेला तर त्याचे पैसे घेतल्याशिवाय नोंद होत नाही. आणखीन एक कार्यकर्ता मगाशी बोलून गेला की मला मत दिलं नाही म्हणून मी तुला कागदपत्र देणार नाही. अशा काही गोष्टी घडतात काय ग्रामपंचायत? प्रत्यक्ष घडलेल्या त्या संदर्भात तक्रारी पंचायत समितीला दिलेल्या आहेत. ही वस्तुस्थिती खरं आहे. म्हणजे एकदा निवडून आलेला सरपंच हा संपूर्ण गावाचा असतो की पारकाचा असतो, यातून काय तुम्हाला साध्य करायचं आहे? मुळात असं आहे की ह्या गोष्टीचं त्या लोकांना गांभीर्यच नाही. त्यांना आपण गावाचे सरपंच आहोत हे त्यांना माहित नाही. ते फक्त एका गटाचे एका पार्टीचे म्हणून काम करतात. त्याच्यामुळे संपूर्ण गावाला नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं. काय सांगाल, आज दिगंचीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने अशुद्ध जो पाणी पुरवठा दिगंचीमध्ये होतो या अनुषंगाने आज त्या पाण्याचा अभिषेक घालून आज ग्रामपंचायतचा निषेध करण्यात आलेला आहे. याबद्दल तुमच्या काय भावना आहे? हो, आज मला पण समजलं की आंदोलन झालेलं आहे भाजपचं आणि मोठ्या प्रमाणात झाले, चेंगराचेंगरी झालेली असं आपल्या माध्यमातून मला कळालेलं आहे. थोड्यापूर्वी पत्रकार बंधूंनो मी सांगतो, पाणी खराब येत होतं तर येत होतं. मी काय ते नाही येत ना, हे पाणी खराब येत नव्हतं असं काय मी म्हणत नाही. त्याला टेक्निकल कारण होतं की मध्ये एक मोठा पाऊस पडला. त्या पावसाच्या वेळी विहिरीच्या कडेचं कठडं तुटलं होतं आणि पावसाचं जे पाणी होतं साठलेलं ते त्या विहिरीत मिक्स झालं आणि ते काढायला एक 8-10 दिवस वेळ गेला. परंतु आता त्याची आम्ही गेले 4 दिवसापर्यंत आम्ही त्याची व्यवस्थित दुरुस्ती करून आता ज्याचा पाणी पुरवठा आहे, तुम्ही आज माझ्यामते दोंडसाहेब नगर आणि आपले हे आता आपण ज्या ऑफिसमध्ये बसलोय त्या लाईनला पाणी पुरवठा चालू आहे आणि पाणी पुरवठा अतिशय स्वच्छ आहे, पिण्यास योग्य आहे आणि आता कोणतीही नागरिकांची कसल्याही पद्धतीची तक्रार राहिलेली नाही. तुम्ही दिगंचीकरांना निवडणुकीपूर्वी आश्वासन केलं होतं की 1 दिवसाआड मी तुम्हाला शुद्ध पाणी देईन, ते पूर्ण केले तुम्ही? 1 दिवसाआडचं आमचं आश्वासन अजून पूर्ण झालं नाही, परंतु त्याच्यावर होणार आहे, सत्ता संपत नाही संपणार नाही. सत्ता संपायच्या आधी आम्ही ते आमचे प्रयत्न चालू आहे ते
आणि आम्ही ते पूर्ण करणार. त्याला सुद्धा पत्रकार एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे की 2007ला ही स्कीम झालेली आहे. दिगंची गावामध्ये पाणी पुरवठा मानसी शासन ठरवतं मानसी पाणी किती लागतं या गावाला. 2011च्या जनगणनेनुसार त्या गावाला किती पाणी लागतं हे शासनानं ठरवलंय आणि त्या शासनानं ठरवल्यामुळं 2007ला एक स्कीम केलेली आहे शासनानं. त्या स्कीमची मर्यादा 2037 पर्यंत आहे. त्यामुळे आता नवीन स्कीम करायला बरेच शासकीय निकष आहेत, त्या निकषातून मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे. आम्ही वारंवार त्यासाठी आमदार आमचे सुहासभाई असतील, अध्यक्ष असतील यांच्याकडे आमचा पाठपुरवठा चालू आहे. मध्ये आम्ही एक स्कीम मंजूर केली होती, ती वाड्यावस्त्यांसाठी होती. वाड्यावस्त्यांसाठी मंजूर केली. आमचा प्रयत्न होता की मागून एक स्कीम मंजूर करावी, पण शासनानं हा निकष आम्हाला सांगितला की तुमच्या इथं ऑलरेडी एक स्कीम झालेली आहे आणि आता तुम्हाला लगेच ती स्कीम देता येत नाही. मग आम्ही त्यावेळी ती वाड्यावस्त्यांना पाणी देण्यासाठी स्कीम आम्ही पूर्ण केलेली आहे. येत्या काही काळामध्ये नवीन एक योजना आम्ही दिगंची निंबाळकर तलावातून आणून ही 1 दिवस आड पाणी द्यायचं जे गावाला आम्ही वचन दिलं होतं त्याच्यावर आमचं काम चालू आहे आणि आम्ही ते पूर्ण करणार. कधी पूर्ण करणार आहेत? आता 2 वर्ष राहिले, 2 वर्षामध्ये होणार. 2 वर्षामध्ये आम्ही ते पूर्ण करायचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. त्यासाठी प्रयत्न चालू आहे. आमच्या राजकीय जे आम्ही काय वचनं दिली होती त्या वचनामध्ये आमचं एवढे एकच काम बाकी राहिले की 1 दिवस आड गावाला पाणी पुरवठा करायचा. पण मी तुम्हाला सांगतो पत्रकार की आम्ही जेव्हा सत्तेवर आलतो त्यावेळी गावात 30 लाईनी होत्या. म्हणजे गाव फक्त 2.5 वार्डासाठी पाणी पित होतं. 1 नंबर वार्डाचा काही भाग, यमाई नगरच्या भागात काही ठिकाणी पाणी होतं. 3 नंबर वार्डात पाणी होतं, 4 नंबर होतं, 5 मध्ये होतं. आज आमच्या काळामध्ये तुम्ही 1 नंबर वार्डामध्ये 75% ठिकाणी आम्ही पाणी दिले. 2 नंबर वार्डामध्ये मधुकर मोरे चेअरमन असतील, नळमाळा असतील, नळमाळ्यात 6 लाईनी वाढवल्या. त्या लिंगोरी रोड असेल, आम्ही लाईनी वाढवल्या. आज 76 लाईनी आहेत. त्या 76 लाईनी असून सुद्धा आमचा 4थ्या ते 5व्या दिवशीच पाणी पुरवठा आहे. आम्ही असं काय 10, 12, 15 दिवसावर पाणी पुरवठा नेलेला नाही. काही एका दिवशी लाईटीचा प्रॉब्लेम झाला तरी 4, 5, 6 दिवसावर जातो, परंतु 3ऱ्या 4थ्या दिवशी पाणी द्यायचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे. सगळे ग्रामपंचायत त्यासाठी काम करते आणि आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहे. 8 वर्षामध्ये तुम्ही दिगंचीकरांना शुद्ध पाणी देऊ शकला नाही, हे तुमचं अपयश आहे? माझा अपयश नाही, जुन्या सत्ताधाऱ्यांचा अपयश आहे. तुम्हाला सांगतो या गावाला ते सांगतो 2007ला स्कीम चालू झालेली आहे, संपलेली आहे. त्यावेळी जे फिल्टर आहे तो फिल्टर अर्धवट अवस्थेत आहे. त्याचं बिल काढलेलं आहे, त्याच्यावर आता शासन खर्च टाकू शकत नाही आणि 1 दिवस सुद्धा फिल्टर चाललेला नाही. तो फिल्टर बसवताना चुकीचा बसवला आहे. फिल्टर जर चालू केला तर आता 100%तलं 40% पाणी वेस्टेज टाकावं लागते, ध्यानात ठेवा. आता 100% पाणी येऊन सुद्धा गावाला 4थ्या 5व्या दिवशी पाणी आहे. त्यातलं शुद्ध करून जर 40% पाणी बाहेर आपण फेकलं तर गावाला पाणीच लवकर देऊ शकणार नाही. हे आमचं अपयश नाही, आम्ही अजून सत्तेत आहे. ती स्कीम आम्ही करणार आहे. गावाला शुद्ध आणि फिल्टर बसून 1 दिवस आड पाणी द्यायचा आमचा शब्द आहे, तो आम्ही पूर्ण करणार आहे. हे विरोधकांचा अपयश आहे. आणि आज जो त्याने अभिषेक घातलाय, हा अभिषेक त्यांनी 2017ला सत्तेवरनं गेल्या घालायला पाहिजे होता. एवढी पाप आहे त्यांची. गावाला जी पाण्याची अपघात चालू आहे ही पाप आहे त्यांचं. मग एवढी मोठी स्कीम 2007ला 3.5 कोटीची स्कीम केली आहे, 50 लाखात स्कीम केली आहे, 3 कोटी आणले ती त्यावेळी यांनी. अजिबात गावाचा विचार केला नाही. बिडाच्या पायपा टाकले, त्या बिडाच्या पायपा गांजलेल्या आहेत. मी सत्तेवर आल्यानंतर बिडाच्या पायपा काढलेल्या आहेत. बिडाच्या पायपाचे फोटो व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहेत. 8 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 4 ग्रामविकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय, असाही त्यांचा एक आरोप आहे. हे केवळ तुम्ही केलेला भ्रष्टाचाराचा आरोप आहे? मला एक प्रमाण दाखवा की भ्रष्टाचारासाठी कुठला ग्रामसेवक निलंबित झाला. तुम्हाला मी सांगतो 4 लोक निलंबित झाले नाहीत, ही सुद्धा चुकीची माहिती तुम्हाला दिली आहे. 2 ग्रामसेवक निलंबित झालेत. एक हरिभाऊ जाधव. तुमच्याच काळात झालेत? हा, आमच्याच काळात झालेत. काय कारण आहेत? अनियमितता. ग्रामसेवक जर सीओला त्यांच्या मुख्य अधिकारीची जी त्यांची कमिटी आहे त्यांना जर रिपोर्ट करत नसतील, अनियमितता असेल तर त्यांना सस्पेंड करायचा अधिकार आहे त्यांना. कुठेही मला दाखवा, एक पत्र दाखवा की भ्रष्टाचारासाठी आमचे ग्रामसेवक निलंबित झाले. भ्रष्टाचारासाठी ग्रामसेवक निलंबित झाले नाहीत. खोटा प्रोपोगंडा पसरला जातोय. आज सुद्धा पेपरची बातमी तुम्ही वाचली, तरुण बातम्या काहीतरी बातम्या तुम्ही आजची बातम्या अनियमिततेसाठी झाली. वारंवार तुमच्यावर ते दिगंची ग्रामपंचायत सिद्ध करा ना, सिद्ध करा म्हणतोय ना. 8 वर्ष झालं मी सत्तेवर आहे. ही त्यांचा कालवा करायचा एक पद्धतच आहे. त्यांचे बगल बच्चे एक 10-12
एवढा एकच कालवा केला उद्याचं जातो. पडलेलं आरक्षण हे ओबीसी असल्या कारणानं यांना कुठलीही कामं करायची नाहीत, यांना फक्त सत्ता रेटून न्यायचे असे तुमच्यावर आरोप झालेत आज. म्हणजे जे उद्याचं पडलेलं आरक्षण आहे ग्रामपंचायतचं ते ओबीसीचं ओबीसी मध्ये सुद्धा आम्ही उमेदवार आमची पार्टी उभा करणार आहे, आम्ही ती निवडून आणणार आहे, सत्तेत येणारच आहे ना. आम्ही काय सत्ता सोडणार आहे का? सत्तेत येणारच आहे आम्ही. लोकांच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा सत्तेत येणार आहे. यांच्या कालव्यानं काय फरक पडणार नाही. दिगंजीकर तुम्हाला उद्या भविष्यात संधी देते? देणार 100% देणार. का द्यावी विश्वास दिगंजीकरांनी संधी? का देऊ नये? दिगंचित आज तुम्ही टेंबूचं पाणी आणण्याचं काम आमच्या कार्यकाळात दिलेली का वचनं आहे ती पूर्ण केली नाही, पूर्ण का संधी केले. देते? सांगा की तुम्ही कुठलं आमचं एक पाण्याचं एक दिवस आणि पाण्याचं जर सोडलं तुम्ही सांगा. दिगंचित आम्ही 70% गटारी भुयारी केली, 30% गटर राहिले तर ते सुद्धा भुयारी करणार. 50 वर्षाचा प्रश्न आम्ही रस्त्याचा आमच्या कार्यकाळात हे सगळे आमचे बांधव तिथले उपोषणाला बसले, पण ग्रामपंचायतनं पुढाकार घेऊनच तो प्रश्न मिटवला आहे. असे बरेच प्रश्न आम्ही आमच्या कार्यकाळात मिटवलेत. आणि आम्हाला सांग आता गेलेली पंचायत समिती इलेक्शन बघा, गावकऱ्यांनी सगळे एकूण सुद्धा संधी आम्हालाच दिल्या, कौल आमच्या बाजूनच दिलेला आहे. इथला जिल्हा परिषद सदस्य तुमचा, इथले आमदार तुमचे, जिल्ह्यातली सत्ता पण तुम्ही, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसोबत आहात. मग तुम्ही असं काम करायला हवं की विरोधकांना बोलायला जागा नाही. हो सांगा ना. जागा विरोधक काय म्हणजे आंदोलन करण्याच्या तयारीत आज दिसले? 1.5 वर्षावर इलेक्शन राहिले, तिघजण एक होऊन आज काय होते का प्रयत्न करते ती. आणि आजचं आंदोलन म्हणजे हास्यास्पद आंदोलन आहे. जे 25-30 लोक आहेत ती मी नावासहित सांगेन, लोक 25-30. आणि ह्यातले आता 2 नंबर वार्डातले रावसाहेब डोले इथं स्कीमच गेली नाही पाणी पुरवठ्याची, ती इथं आंदोलनात आहे. इथं नामदेव या पोसवळे, जालिंदर पोसवळे, त्यांच्या इथं पाणी पुरवठ्याची स्कीमच नाही. तिकडं संजय डोले आहेत, संजय गिड्डे आहेत. हे अशी लोक आंदोलनात त्यांनी बोलवलेत. दिगंचितला सर्वसामान्य माणूस या आंदोलनात मला दाखवा, सगळे बगलबच्चे नावासहित सांगतो मी. जे 29 लोक आहेत, 29 लोकांचा मोर्चा होता, 29 जणांची नावं सांगतो. सो कॉल पुढारी येते त्या वार्डातले. सर्वसामान्य माणूस कुठं आलाय सांगा ना तुम्ही मला, एक माणूस दाखवा मला. आमच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यावरती काही प्रतिक्रिया उमटल्या की सरपंच काम करताना सरपंच मॅडम कुठं दिसत नाही, आम्ही ज्यावेळेस तक्रारी घेऊन जातो त्यावेळेस ते ग्रामपंचायतीमध्ये नसतात. आम्ही मानदेशपर्यंत आम्ही रिपोर्ट करत असताना जे अशुद्ध पाणी आहे हे आमच्या माध्यमातून दाखवले. अशुद्ध पाणी मी म्हणतो ना, 8-15 दिवसात आम्ही तक्रारी करायला गेल्यानंतर सरपंच सापडत असते. असं कसं 2-3 तास सकाळी सरपंच असते, असं कसं होईल? सरपंच नसते गाव नियमित नसते का सरपंचांची? 3 तास रोज सकाळी 9 ते 12 सरपंच ग्रामपंचायत मध्ये असतात. सरपंच हे गावातच राहतात. मग गावात राहतात. घरी यायचं, घरी आले तरी सरपंच भेटतात. ऑफिसमध्ये संपर्क कार्यालय सरपंच भेटतात, त्या इथे येतात, कधी कधी इथे येऊन भेटायचं. असं काय नाही, सरपंच अवेलेबल आहे, 24 तास फोन चालू आहे. दिगंचित असेल तर आम्ही दिगंचितच आहे म्हणून सांगतो, कधी मुंबईला पुण्याला सांगलेलं आहे म्हणून सांगत नाही, आम्ही इथंच असतोय. आणि 24 तास आम्ही लोकांच्या सेवेत आहे. माहिती घ्या दिगंचित. 4 लोक बोलली, त्यांच्याच लोकांना बोलायला लावून त्यांना बोलत दिलं म्हणून काय ते सत्य होत शेवटचा प्रश्न असा आहे की विरोधकांना काय सल्ला द्या? हाय तुमचं चालू आहे ते चालू राहू द्या. अभिषेक तुम्ही लेट घातला, अगोदरच घालायला पाहिजे होता. तुमची बरीच पाप आहे, ती क्रीडा संकुलाचं पाप आहे, त्यासाठी एक अभिषेक घाला. ती पाणी पुरवठ्याचा एक पाप आहे, त्यासाठी अभिषेक घाला. हे दलित वस्तीचा एक रस्ता खाल्ला, आम्ही केलं नाही म्हणून तुम्ही करत नाही? आम्ही करतोय, आमचं चालू आहे. आता टेंडर केले आम्ही, क्रीडा संकुलाचं लेवलिंगचं टेंडर प्रोसिजर मध्ये आहे, लक्षात घ्या. आमचे जे प्रयत्न आहेत ते चालूच आहे. क्रीडा संकुलाचं आता टेंडर प्रोसिजरला आहे. पाणी पुरवठ्याची स्कीम आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये 1-2 महिन्यामध्ये आम्ही नवीन एक योजना मंजूर करतोय. आणि त्यासाठी येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये पूर्ण करून गावाला दिलेले शब्द आम्ही पाळणार आहे. त्यात काय आम्ही मागं पडलेलो नाही.